नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. इथे आम्ही एक छोटीशी मीटिंग घेतली आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हळदीकुंकाच्या कार्यक्रमाचं नियोजन करत आहात. या हळदीकुंकाच्या कार्यक्रमाची रूपरेखा कशी असेल ते आम्हाला सावंत सर सांगत होते की तुम्ही असं नियोजन करा. नमस्कार, मी शुभांगी खरात. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या अंतर्गत प्रथमच हळदी कुंकाचं आयोजन केलेलं आहे. तर कार्यक्रम 25 तारखेला सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान आहे. हे पहा, आम्ही आज इथे हळदी कुंकाला आलो आहे. हे आहे आम्ही सातारकरचा हळदी कुंकू आहे. तर आम्ही सगळ्या जमा झालेलो आहेत. बघा, खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहेत. आमच्या संगीता मॅडम आहे, अच्छा उषा मॅडम, आणि ह्या यांचं नाव नाही, शैला मॅडम, परत ह्या कोण, शिंदे मॅडम, आमच्या सोनाली मॅडम आणि आमच्या गोड झंझण्या मॅडम. आम्ही सगळेजण अशा झंझणीत आहेत आणि सगळ्या बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत त्या. आणि अजून ते यायचे बाकी आहेत आणि अजून महिला यायच्या बाकी आहेत. आम्ही जण इथे आलेलो आहे आणि आमची तयारी चालूच आहे. हे आहेत ते आदिनाथ सावंत आहेत. त्यांनीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा जो आहे तो आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबईला ही संस्था आहे. आता ही संस्था आमच्या इथे आलेली आहे. तर ह्या संस्थेनेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे बघा, हे सगळी तयारी चालू आहे. रांगोळी बघा, आमची सुंदर अशा आमच्या सख्यांनी रांगोळी काढलेली आहे. आणि हे बघा, इथे आहे जो जिजाऊ मातांचा फोटो आणि सावित्रीबाईंचा फोटो आणि अहिल्याबाईंचा फोटो आला की नाही, येतोय तो फोटो येतोय. तर त्या आमच्या उषा मॅडम तयारी करतायत. हे पहा, हळदी कुंकाचं वाण आलेलं आहे. सगळ्या पिशव्यांमध्ये वाण भरलेले आहेत. त्याची जे झाकणं राहिलेले ते लावत आहेत. तर वाणमध्ये काहीतरी डब्बे आहेत वाटतं. उषा मॅडमला जिथे जाईल तिथे फोटो काढायचेच आहेत. बघा, मस्त फोटो काढतायत. हे काढून ठेवायचं का हे बघा, इथे डब्बेचे वाण आणलेले आहेत. त्याला झाकण लावण्याचं काम चालू आहे. तर ह्या आमच्या सर्व सख्या आहेत ना, मस्त झाकण लावत आहेत. आणि ह्या बॅक साईडला मंदिर आहे, सरस्वती मंदिर आहे. बघा, इथे भजन कीर्तन चालू आहे. आम्ही तुम्हाला मंदिरामधलं पण दाखवते कुठले कुठले हे. हे बघा, हनुमानाचं मंदिर, सरस्वतीचं मंदिर आहे. परत इथे साईबाबांचं आहे. इथे हे पहा, शंकर भगवान आणि सरेश्वर गणपतीचं आहे. आणि इथे जे आहे शंकराची पिंड आहेत. इथे या काकी पूजा करतायत शंकराच्या पिंडीची.
बरं मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपल्याला सांगू इच्छिते. आज आपल्या प्रमुख पाहुण्यांबरोबर आपला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला हा पहिलाच हळदी कुंकवाचा समारंभ असणार आहे. खरं तर मलाही तुमच्यात यावंसं वाटतंय. एवढे सुंदर त्या वहिनींचं होऊ दे पहिल्यांदा. काय चाललंय चालू दे वहिनी, मी पण तुमच्या बरोबर आहे. तो काय मोबाईल घ्यायचा तो घ्याच एकदाचा. आणि खरं तर मलाही तुमच्यामध्ये त्या एवढ्या सुंदर साड्या, त्यात एवढा छानसा मेकअप. आमच्या राजश्री ताई पण आलेल्या आहेत. छान छान तुम्ही अगदी ठेवणीतले जे काही मंगळसूत्र म्हणा किंवा इतर ऑर्नामेंट्स तुम्ही परिधान केलेले आहेत ते पाहून खरं तर ह्या ग्राउंडला एक वेगळेमध्ये जेव्हा आपण घरातले असतो, आपण जरी कुठेतरी जॉब करणारे असो, सर्व्हिस करणारे असो किंवा व्हॉटेवर, पण आपण जेव्हा घरात असतो ना तेव्हा खरं सांगा, कोण एवढा व्यवस्थित पद्धतशीर साडी, पिन, केस, गजरा, मॅचिंग ब्लाऊज हे सगळं कोणी करतं का? मग असे काही सोहळे असतात, असे काही समारंभ असतात की ज्याला आपण आवर्जून तयार होऊन बसतो आणि आरशासमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा प्रत्येक जण म्हणाली असेल, मीच आहे ना, म्हणाली ना. या हळदीच्या कार्यक्रमाची एक छोटीशी रूपरेषा सांगते. आज प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं. मी सर्व इथे उभे असणाऱ्या महिलांना विनंती करते की या विद्याताई या. बघताय काय, चला असं नसतं. हा आपल्या या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये सहभागी होणार आहे. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांचं आगमन होईल, त्यानंतर दीपप्रज्वलन होईल. मनीषा देसाई मॅडमचं आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करते. विद्याताईंचं स्वागत करते. त्याचबरोबर सुलक्षणा, बरोबर ना, साधना बर्गे मॅडमचं सुद्धा या ठिकाणी शुभ स्वागत करते. विद्याताई तामखेडे यांचं सुद्धा शुभ स्वागत करते. काही रेवतीताई सपकाळ यांचं सुद्धा स्वागत करते. काही वेळातच आपल्या या प्रज्वलन होईल. दीपप्रज्वलनानंतर स्वागत समारंभ होईल. स्वागतानंतर आपण छोटे मोठे मनोरंजनाचे थोडेसे कार्यक्रम ठेवलेले आहेत. चिमुकल्या मुलींचा 2-3 डान्स होणार आहे आणि त्यानंतर एक प्रश्नावली. मला असं वाटतं इतिष्ठानातून म्हणजे आम्ही सातारकर, त्यामुळे साताराशी काही ना काही संबंध असणाऱ्या सगळ्या महिला आहेत, बरोबर का? काही मला उत्तर नाही आलं बुवा. हे साताऱ्याचे नाही आहेत हो, आहे. तुम्ही सगळे सातारकर आहात का? काय रे भावा, याला काही शोभला नाही तो आवाज. सातारकर आहात का? ते कोण होत? या अस्सल सातारकर आहेत. कान फोडला त्यांनी. आता वाटलं मला की आम्ही सातारकर या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आहे आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी या साताऱ्याच्या आहेत. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, माझी उपस्थित झालेल्या आहेत. खरं तर माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या सौ वैशाली शिंदे. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण वैशालीताईंचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये आज उपस्थित राहणार आहेत माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत निकम. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांचे सदस्य. त्याचबरोबर समाजसेविका भावनाताई घाणेकर, माननीय वरखडे सर, आदिनाथ सावंत सर जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सो मनीषाताई देसाई, सो राजश्रीताई खारघरवरून, सो साधना बर्गे मॅडम, सो फुलनताई शिंदे. कार्यक्रमाची सुरुवात ह्या छोट्याशा लहान मुलींनी
गणरायाच्या स्वागतगीताने सुरू केली. कोणत्याही शुभकामाची सुरुवात गणरायाच्या स्वागताने होते. त्याचप्रमाणे ह्या मुली गणरायाच्या सॉन्गवरती एक सुंदरसं नृत्य करतात. या गाण्याला कॉपीराईट येईल म्हणून मी येथे गाणं टाकलं नाही, म्युझिक टाकलेलं आहे. तर असं सुंदरसा या मुलींनी नृत्य केलेलं आहे. जरी झाली असली तरी आपला हा आम्ही सातारकर म्हणून कार्यक्रम आहे. आता मला बघायचं आहे की आम्ही सातारकर म्हणून मानाने मिरवणाऱ्या आम्ही महिला किंवा काही जेंट्स पण आहेत आपल्यामध्ये, तर तुम्हाला साताऱ्याची किती माहिती आहे बघूया. मी काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची उत्तरं जिला येणार आहेत तिने फक्त हात वरती करायचा. जी साताऱ्याची आहे, जी साताऱ्याच्या मातीतली आहे, जिने साताऱ्याचा नमक खाल्लंय, तिला नक्कीच या प्रश्न अगदी साधे आहेत, तिला नक्कीच या प्रश्नांची उत्तर येणार आहेत. पण तिने लगेच शेजारचीला सांगायचं नाही हा, कारण जी उत्तर देणार आहे तिला बक्षीस आहे. तर मग जर बक्षीस ते तुम्हाला हवं असेल, तुमच्या घरी घेऊन जायचं असेल, तर मग मात्र तुम्हाला ते उत्तर मनातल्या मनात ठेवायचं आणि हात वरती करायचा फक्त. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न विचारते. प्रश्न रिपीट केला जाणार नाही, कारण प्रश्नाला त्या उत्तराला बक्षीस असल्यामुळे प्रश्न रिपीट नाही केला जाणार आहे. त्यामुळे फोन चालू असेल तर बंद करा, त्यामुळे काही गप्पा गोष्टी चालल्या असतील तर त्याही बंद करा, आणि सेल्फी चालला असेल तर चालू द्या पण कान इकडे राहू दे. रेडी? यांना नको आहे बक्षीस, त्या ऐकत नाही आहेत, जाऊ काम करतायत त्या. बरं ठीक आहे, चला. कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे. ते संगमाचं ठिकाण सांगायचंय. एकीचा एक तिथे पास करायचं नाही, उत्तर पास नाही करायचं. आणि कोणीही मोबाईल मध्ये बघणार नाही, चिटिंग करणार. राजश्री ताई चिटिंग केली आहे का? चिटिंग नाही केली? हा. कोणी मोबाईल उभ्या राहा. ज्यांना उत्तर येते त्यांनी उभ्या राहा. वहिनी उभे राहिले की तुम्हाला मारणार नाही आहेत. हा ना, तू पण उभा फक्त उभे राहा. ओके, असेल जे असेल ते असं. वहिनी या इकडे या. उत्तर नक्की येतंय तुम्हाला? येतं, या पटकन. आपला वेळ नाही गेला पाहिजे. कोणी कोणाला उत्तर सांगू नका. कदाचित वहिनींचं उत्तर चुकलं तर त्या उभ्या राहणाऱ्या दुसऱ्या महिलांना बोलवणार आहे. प्रश्न काय होता? कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झालाय त्या संगमाच्या ठिकाणाचं नाव सांगायचं. सांगा वहिनी. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. वैशाली वसंत सोनवणे. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम झालाय, त्या संगमाच्या ठिकाणचं नाव त्या सांगायला आल्यात. तर मग त्यांचा आणि कोणाचा संगम झालेला आहे त्यांचं पण नाव एकदा घेऊन जाऊ दे ना मैत्रिणींनो. हळदी कुंकाचा समारंभ आहे तर हो, घेऊ दे ना. एक छोटस आणि सुंदरचं नाव. ते सामूहिक नाव नाही घ्यायचं. सामूहिक नाव ते शंकराच्या पिंडीवर वगैरे ते आहे ना, ते सामूहिक नाव नाही. वहिनी एक छोटस नाव. केळ देते सोलून, पेरू देते चिरून, आणि वसंतरावांचं कुंकू लेते कोरून. वा, सुंदर. आता आम्हाला उत्तराचं नाव सांगा. उत्तर काय होतं? माईक वर सांगून द्या उत्तर. बरोबर माहित नाही, चला प्रयत्न करा. हा. सांगलीमध्ये हरिपूर सांगली हरिपूर. वहिनींनी सांगितलं सांगलीमध्ये हरिपूर.
आणि मी प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं की आम्ही सातारकर हा प्रोग्राम आहे, तर साताऱ्यावरच पण संगम झालं ते ठिकाण पण साताऱ्यातच आहे ना? साताऱ्यातच आहे वहिनी. मी तयारी करून आली आहे. प्रयत्न करता, ठीक आहे. वहिनींचा प्रयत्न खूप चांगला होता. आता कोण प्रयत्न करणार आहे? इकडे. उभे राहा वहिनी. उत्तराला बक्षीस आहे. या वहिनी, या पुढे, या पुढे या. नुसतं उभे करा, या. धन्यवाद वहिनी, थँक्यू व्हेरी मच. प्रयत्न केला त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर. घ्या वहिनी, माईक घ्या. वहिनी तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सो माधवी आनंद उंबळे. बरेच जण फोटो काढतायत तुमचा, असं काय करताय? सो माधवी आनंद उंबळे. माधवी ताई सांगा. माऊलीला. जरा जवळ घ्या माईक सगळं. माऊलीला. माऊली काय काय ते माऊली? माऊली म्हणजे दोन नद्यांचा संगम झालेला आहे तिथे. बरोबर आहे. वहिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झालेला आहे ते ठिकाण आहे माहुली. मला असं वाटतं बऱ्याच जणांना हे ठिकाण माहिती असेल, तुम्ही तिथे फिरायला वगैरे पण गेला असाल, पण आता या वेळेला ते आठवत नसेल. वहिनींसाठी टाळ्या झाल्यात, पण मला असं वाटतं वहिनींकडून एक नाव पण झालं पाहिजे हळदी कुंकवाच्या दिवशी. यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवी बासरी. आनंद उंबळ्यांसोबत सुखी नांदते सासरी. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं संगीताताई आपले विनर झालेले आहेत आणि सावंत सरांच्या हस्ते त्यांना छानसं बक्षीस पण होऊन जाऊ दे. हा बक्षीस. संगीताताई आपले विनर इथे वाट बघतायत, तर एक छोटंसं बक्षीस. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच प्रश्न आहेत अजूनही. हो, बरेच प्रश्न आपल्याकडे आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला बक्षीस देण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतं ही पहिली विजेती, ताईंचं नाव काय म्हणाल ताई? माधवी ताई, बरोबर. माधवी ताई यांना एक छोटंसं बक्षीस आपल्या या आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने श्री सावंत सरांना आम्ही रिक्वेस्ट. ताई एक छोटंसं भेट, ती भेट त्यांच्याकडे आठवण म्हणून कायमची राहणार आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिप्रित्यार्थ हा हळदी कुंकवाचा पहिल्यांदाच कामोठे शहरामध्ये घेतला गेलेला समारंभ. 2 प्रश्न परत सांगितला जाणार नाही. प्रश्न क्रमांक 2 मगासारखाच साधा सोपा आणि तुमच्या साताऱ्यावर, तुमच्या आमच्या साताऱ्यावरती आहे. आहेत त्या इथेच आहेत वहिनी, फोनवरच आहेत, इथेच आहेत. तर साताऱ्यावरतीच आधारित दुसरा प्रश्न. श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांची समाधी तिकडे शेवटी. त्या वहिनी जरा उभ्या राहा. तुम्हीच वहिनी या, पुढे या. जी वहिनी पटकन पुढे येईल ना तिला वेगळं बक्षीस असणार आहे. पटकन धावत कळले पाहिजेत त्यांना. हा घेऊया, बरेच प्रश्न आहेत त्यांना, येणार पुढची उत्तरं पण. वहिनी अच्छा या आल्या होत्या. परत नाव सांगा वहिनी. पूनम विश्वास सोड. पूनम ताई उत्तर सांगा बरं. उत्तर चुकलंय वहिनी. तुम्ही कोणतं उत्तर? मी काय विचारलं होतं? श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांची समाधी कुठे आहे? मग समाधी आहे कुठे? ठिकाणाचं नाव सांगायचं. हा ठिकाण सांगा. ठिकाण मान तालुका नक्की सांगा मला. ठिकाण हवंय. जसं हे कामोठा आहे, जसं पुणे असतं तसं ठिकाण हवंय मला. व्हेरी नाईस. गोंदवले ठिकाण. ठिकाणाचं नाव आहे गोंदवले. पूनमताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पूनमताई, राजश्रीताईंना विनंती करते. राजश्रीताई, पूनमताईंसाठी एक छानसं बक्षीस आपल्या हस्ते व्हावं. एक पूनमताईंसाठी छानसं बक्षीस आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने हळदी कुंकवाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण छोटे मोठे सातारा जिल्ह्यावरती. हा द्या ना नाव. पूनमताई तुम्ही नाव नाही घेतलं.
ये नाइंसाफी आहे, ये नाइंसाफी आहे. एक छोटस नाव पूनमताई. हा या की बुद्ध विहारच्या अलीकडे कुठं बस पाठी ताई, या नंतरचा प्रश्न परत ऐका, नीट ऐका. प्रश्न बरेच आहेत. तुम्हाला साताऱ्याची किती माहिती आहे आपण बघूया. प्रश्न आहे, कृष्णामाईचे मंदिर या ठिकाणी आहे. कृष्णामाईचे, काय मस्त हात वरती केला त्या वहिनीने. या वहिनी एकदम हसत, एकदम पॉवरफुल हात वरती होता वहिनींचा. म्हणजे डेफिनेटली त्यांना उत्तर येत आहे आणि डेफिनेटली मलाच ते सांगायचंय. ये होता है जोश सातारकर का. प्रश्न तुम्ही नीट ऐकलाय की प्रश्न होता, मी आता त्यांना उत्तर येते म्हणून दुसऱ्यांदा बोलते. प्रश्न, कृष्णामाईचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? वहिनी सांगा, याच्यावर सांगा. माईक जवळ घ्या. सुजाता तुकाराम खुंटे. सुजाताताई उत्तर सांगा. हा, काय उत्तर काय सांगितलं? महाबळेश्वर. त्यांनी सांगितले महाबळेश्वर. तिथून उडी घेतलेली आहे आणि तिथेच मंदिर आहे. मंदिर कुठे आहे असा प्रश्न आहे. हा, मंदिर कुठे आहे? महाबळेश्वर मध्ये पण आहे आणि वाईट पण आहे. नाही, मला ठिकाण हवंय. आणि महाबळेश्वर वाई आणि महाबळेश्वर ही दोन्ही ठिकाणं चुकीची आहे. या वहिनी या या. कोणत्या ठिकाणी आहे वहिनी सांगा आणि तिकडे तोंड करा. कराडला. जरा जवळ माहिती घ्या. कराडला. एक्झॅक्टली, व्हेरी नाईस. वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वहिनी नाव काय तुमचं? अलका सुरेश कदम. अलकाताई. अलकाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या तर झाला. रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हा. जोरात जोरात. कृष्णाला, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. सुरेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. सुरेश रावांचं नाव घेते. या हा, तुम्हा सर्वांसाठी खास. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता मला लवकरात लवकर आणावं आणि या गिफ्टने तुमचं घर सुगंधित दरवळणार आहे. चला, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येस येस. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती प्रित्यर्थ हळदी कुंकवाचा हा प्रथमच कामोठे शहरी कामोठे नगरामध्ये हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. या प्रोग्रामसाठी उपस्थित मान्यवर श्रीमती स्मिता जाधव मॅडम यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभ शुभ स्वागत करते. मला असं वाटतं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी स्मिताताई जाधव, कामोठा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं आम्ही सातारकर या विकास प्रतिष्ठान हळदी कुंकवाच्या या समारंभामध्ये शुभ स्वागत करते. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मी विनंती करते की आपल्यामध्ये उपस्थित शुभांगी खरात, वर्षा पवार, वर्षा पाटील, संगीता पवार, प्रमोदिनी राव, जया गायकवाड, सोनल तांबे, शर्मिला मळगंदे, उषा झंझणे, चोरगे, नंदा चोरगे, सुरेखा जाधव, मनीषाताई देसाई, राजश्रीताई आणि साधना बर्गे, मुलनताई शिंदे, पद्मावती शिंदे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव मॅडम यांचा स्वागत करण्याची विनंती मी संगीता रायडे मॅडमला विनंती करते की त्यांनी मंचाकडे यावं आणि आपल्या प्रमुख मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित सो मनीषाताई देसाई ऐरवलीच्या समाजसेविका यांचं स्वागत सो सोनल तांबे मॅडम या करतील अशी मी विनंती करते. सो मनीषाताई देसाई समाजसेविका ऐरवली. नंदा चोरगे मॅडमना विनंती करते की त्यांनी साधनाताईंचं स्वागत करावं. यानंतर आहेत फुलनताई शिंदे. सो फुलनताई शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करते सुरेखा जाधव. श्रीमती सुरेखा जाधव मॅडमना विनंती करते. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित पद्मावती शिंदे. पद्मावती शिंदे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती. संगीता. यानंतर सुनंदा भापकर मॅडम. यानंतर रेवती सपकाळ यांचं स्वागत करण्याची विनंती मी उषाताईंना करते. यानंतर शुभांगीताईंचं संगीताताईंना करते. मला असं वाटतं आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत औपचारिकता समाप्त झाली आहे आणि सर्व महिलांना विनंती करते की सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. कार्यक्रम आपण पुढे नेतो आहोत. रेवती सपकाळ मॅडम यांना विनंती आहे. रेवती सपकाळ मॅडम आपण मंचावर यावं. रेवती सपकाळ मॅडमचं स्वागत सुद्धा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने होणार आहे. रेवती सपकाळ आणि याही एवढ्या गडबडीमध्ये जर का कोणाचं नाव आमच्याकडनं राहिलं असेल तर कृपया करून मंचाकडे संपर्क साधा. मला उपस्थित असतील तर या. आणि मी इथे उपस्थित सर्व महिलांना विनंती करते की सर्वांच्या वतीने संगीताताई राऊत यांचं स्वागत आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत होत आहे. सर्व महिलांना विनंती करते की संगीताताई राऊत यांच्या नेतृत्वानेच आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आम्ही सातारकर प्रतिष्ठानसाठी आणि संगीता राऊत यांच्यासाठी. त्याचबरोबर सावंत सरांच्या मदतीने सुद्धा आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आखण्यात आलेली आहे. बळीराम सरांचं यानंतर एक खास स्वागत सावंत सरांच्या हस्ते प्रगती महिला मंडळ खारघर याच्या सर्व महिला इथे मंचाच्या खाली उपस्थित राहावं. मंचाच्या खाली मी मंचावर उपस्थित बरं. आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करते
की आपले जे मान्यवर आहेत, आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना पुढील कार्यासाठी आपण रिकामं करायचं आहे. त्यांना वेळ नाही आहे, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. संगीताताई, राजश्रीताई, सावंत सर, झालंय सगळं. मी सर्वांना असं जावळीच्या खोऱ्यात हे सगळं साताऱ्याचं आहे बरं का. ह्याच्यातलं कुठलंच तुम्हाला दुसऱ्या विभागातलं दिसणार नाही. फक्त सातारा, सातारा आणि सातारा. जावळीच्या खोऱ्यात बसलेलं थंड थंड वारा म्हणजे सातारा भूमी आणि फक्त साताऱ्याचा अजिंक्य तारा म्हणजे सातारा भूमी. राजश्री शाहू महाराजांच्या पाऊल खुणा म्हणजे सातारा भूमी आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ताटकणा म्हणजे सातारा भूमी. समर्थ रामदास स्वामींची गोड गोड वाणी म्हणजे सातारा भूमी. समर्थ रामदास स्वामींची गोड गोड वाणी म्हणजे सातारा भूमी. कृष्णा, कोयना, वेण्णू, भीमेचं थंडगार पाणी म्हणजे सातारा भूमी. मला वाटत नाही तुम्ही ते पाणी पिलंय म्हणून, आता वाटलं. छत्रपती संभाजी राजांच्या तलवारीची कद म्हणजे सातारा भूमी. छत्रपती संभाजी राजांच्या तलवारीची कद म्हणजे सातारा भूमी. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला अफजल खानाचा वध म्हणजे सातारा भूमी. क्या बात है. आंबी सातारकर. पंचगणीच्या खोऱ्यातून दिसणारा विहंगत दृश्य म्हणजे सातारा भूमी. पंचगणीच्या खोऱ्यातून दिसणारा विहंगत दृश्य म्हणजे सातारा भूमी. विचारवंत प्राध्यापक प्राचार्य शिवाजी भोसलेंचं भाष्य म्हणजे सातारा भूमी. परदेशातही जर मान्य असेल तुम्हाला, जर पटलं तर जरा एक डबल टाळी हवी, कारण हे वाक्य थोडं डबल टाळीचं आहे. परदेशातही सुप्रसिद्ध असणारा कंदी पेढा म्हणजे सातारा भूमी आणि घरागणित सैन्यात जाण्यासाठी तरुण वेडा म्हणजे सातारा भूमी. मस्त ना. माननीय यशवंतराव चव्हाण शिक्षणाचा दिवा म्हणजे सातारा भूमी. माननीय यशवंतराव चव्हाण शिक्षणाचा दिवा म्हणजे सातारा भूमी आणि शिवबाचा गनिमी कावा म्हणजे सातारा भूमी. भारताची ओळख, ह्या आपल्या अख्ख्या भारताची ओळख जगाला दाखवून दिली ना पहिल्यांदा. भारताची ओळख जगाला पटवून देणारा जाधवांचा कुस्तीचा वाघ सांगायची गरज नाहीये. जाधवांचा कुस्तीचा वाघ म्हणजे सातारा भूमी आणि असंख्य गड किल्ल्यांचे राज म्हणजे सातारा भूमी. प्रीती संगम, सज्जनगड, कास पठार, पवन चक्की, ओल्ड न्यू पॅलेस, वज्राई धरण, शिखर शिंगणापूर म्हणजे सातारा भूमी आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ कलावंत शाहिरी साबळेंचा गरजणारा सूर म्हणजे सातारा भूमी. गरजणारा सूर म्हणजे सातारा भूमी. मैत्रिणींनो, साताऱ्याच्या असाल तर तुमच्या टाळ्या सुद्धा साताऱ्यासारख्या झाल्या पाहिजेत. बाबा टाळ्यात काय दम नाही. बरं, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर माननीय श्रीमती स्मिता जाधव मॅडम यांना मी विनंती करते की आपल्या सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सातारकर विकास प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभास मला पाचारण केलं, यासाठी सर्वात प्रथम मी संगीता राऊत मॅडम आणि इतर पदाधिकारी यांचे सर्वात प्रथम धन्यवाद मानते. थोडंसं मला घाई आहे, मला यायला उशीर होणार होता, पण राऊत मॅडम सारख्या फोन करत होत्या, त्यामुळे मी घाईघाईत त्यांना म्हटलं मी 5 मिनिटात येऊन जाते म्हणून. आज मार्गदर्शन, आता तुम्ही, माझी ही 3री वेळ आहे या ठिकाणी यायची आणि हळदी कुंकू साजरी करायची. मी दरवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत आलेली आहे, परंतु आज कामानिमित्त मला थोडं लवकर जायचं आहे आणि घाई आहे, म्हणून मी आज फारसं मार्गदर्शन करणार नाही. परंतु आज सगळ्याजणी मी बघितल्यात नटून थटून आल्यात, खूप दागिने घालून आल्यात. फक्त जाताना सांभाळून जा, आमच्या डोक्याला त्रास करू नका. सगळ्यांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्या. तुमच्या या हळदी कुंकू समारंभाला कामोठा पोलीस स्टेशनकडून अनेक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. खरं तर मॅडमकडे सांगण्यासारखं खूप आहे. बऱ्याच सौंदर्य स्पर्धेमध्ये मॅडम सहभाग नोंदवतात आणि त्याच्या विजयी सुद्धा झालेल्या आहेत. बऱ्याच सौंदर्य स्पर्धेमध्ये मॅडम विजेत्याचा ताज घेतलेला आहे. मॅडमनी कामोठा पोलीस स्टेशनच्या
कामोडा पोलीस स्टेशनचा कारभार त्यांनी यशस्वीपणे आतापर्यंत त्या सांभाळत आहेत. मला असं वाटतं आपल्या मान्यवरांसाठी जोरदार मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत की त्या एवढ्या बिझी असताना सुद्धा आपल्या या कार्यक्रमात त्या आल्या आणि त्यांनी आपल्याला थोडं पण त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांकडून प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या हा उपक्रम आपण आज महिलांसाठी हळदी कुंकवाचा घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं गेले 8 ते 10 दिवस झालं ज्या माझ्या महिला भगिनी काम करतायत त्याच्यामध्ये संगीता राऊत एक आहेत, तसेच आमचे अजिनाथ सावंत जे याच ठिकाणी कामोठ्यामध्ये राहतात. अगदी प्रामाणिकपणे त्यांनी सर्व सातारकरांना या ठिकाणी बोलवण्याचं काम केलं, वैयक्तिक फोन केले, मेसेज केले. खारघरमध्ये सुद्धा सातारा मित्रमंडळ मुंबई यांच्या सहयोगाने आज कामोठे येथे जय भवानी महिला संस्था, सावित्री ज्योती महिला संस्था यांच्या सहयोगाने आज हा कार्यक्रम इथे उपस्थित होत आहे महिलांसाठी हळदी कुंकवाचा. आणि त्यासाठी मंचावर असलेले सगळे टोला या कार्याला हिरारीने मदत केली त्या सावंत साहेबांचं. त्याचप्रमाणे आता ते सर आहेत, कारण मी मुंबईतून असल्यामुळे मला सगळ्यांची नावं काही नाही आहेत, तरी सुद्धा या संस्थेबद्दल त्यांचं आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. महिलांना मी एकच सांगेन, जेवढ्या पण सातारच्या महिला आहेत, कृपया आपण जाताना आपलं नाव, आपला तालुका आणि फोन नंबर हा जर दिला तर बरंच होईल. कारण आपल्याला माहीत आहे अनेक ठिकाणी सगळे वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक येतात, एकत्र राहतात, परंतु आपण एवढा जवळ सातारा असताना, अगदी मुंबईच्या जवळ असताना हार्डली आता काय भगिनींनो, आज आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान व न्यू सातारा सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेमार्फत आपण आज या कामोठे शहरात प्रथमच हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आज तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मावती शिंदे मॅडम, आमच्या सहकारी मनीषाताई देसाई मॅडम, शिंदे मॅडम, उषाताई डुकरे मॅडम, विद्याताई तामखडे, आंधळे मॅडम, त्याचबरोबर आमचे सहकारी बळीरामजी नेटके या संदर्भात आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. सर्वप्रथम थोडक्यात मी संघटनेची माहिती आपल्याला देणार आहे, ती आपण थोडक्यात समजावून घ्यायची आहे. 2006ला बऱ्याच वर्षानंतर मुंबईला मराठी पोलीस आयुक्त मिळाले, ते म्हणजे आपल्या खटाव चितळीचे धनंजय जाधव साहेब. त्यांचा सत्कार घेण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली 2006मध्ये. त्याच्यानंतर संघटनेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. त्यानंतर दसरा मेळावा असेल दरवर्षी होणार. सासरे माझे हौशी तेजसरावांचं नाव घेते आम्ही सातारकर हळदी कुंकवाच्या दिवशी. व्हेरी नाईस, खूप छान. हौशी आणि दिवशी असं मिसमॅच केलेलं आहे त्यांनी. व्हेरी नाईस. मला आता 5 महिला आहेत. 5 महिला कोण कोण येतात तुमच्यामधून? पटकन या. जी पटकन येईल ना, हा यांचा नंबर लागलेला आहे. लवकर लगेच इथे या. इथे या, लगेच इथे समोर 5 महिला लगेच 5. 3 झाल्या, 3 4 आणि 5 झाला. ठीक आहे काय हरकत नाही. तिकडे सरका वहिनी सेल्फी नंतर तिकडे सरका थोड्याशा. ओके, मी आता बरं झालं. अरे एकदम साधा खेळ आहे. तळ्यात मळ्यात. वहिनी थोडं त्या साईडला सरका, थोडेसे तिकडे. चला वहिनी सुरू. तळ्यात मळ्यात एकदम साधा.
गेम आहे, बऱ्याचदा आपण खेळलो असतो लहानपणी. आता या वयामध्ये अक्षू ते पण सारं अरे पीछे बैठ गया ना तुम यार छान दिसते ना सातार करीन ना मग सातार किती वाटली पाहिजे का नाही हे कोणाचं आहे ना product आहे? थँक्यू वाटलं पाहिजे म्हणून हा सरांची घ्यायची शेवटी घ्यायची बघा Ready, वहिनी? Ready? सातारकरला जोर आला म्हणून पडलं पुढे आलं की तळ्यात, मागे गेलं की मळ्यात. Ready? हाय हाय अरे हाय. छोटी उडी मार. वीणा तुमचा कार्यक्रम तिकडे चालू होता ना आणि जयश्री मॅडम कुठे आहेत येत आहेत का अरे तळ्यातच होतं ते लोकं. तू काय कमी दिसते किती गोड दिसते सगळ्यात छान दिसत आहे लेडीज मला सगळ्यात छान दिसतात साडीवरती मोठी उडी मारून त्यांचा जीव घेऊन विचारायचा. त्यांच्या मांडीवर चाल. ओके रेडी परत हा. वहिनी तुम्ही तळ्यातच आहात. विद्याताई तुम्ही उठा तिथून त्या हळूहळू तुमच्या मांडीपर्यंत येणार आहे. बरं कंटिन्यू. मळ्यात तळ्यात एका वेळेलाच उडी मारा, एकत्र उभे राहा थोडेसे. हा रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात. इथे काय तर खायला पाहिजे होऊ दे झाले तर बाद, होऊ दे झाले तर झाले, काय हरकत आहे. आपण एक चान्स देऊया त्यांना, ठीक आहे. हा चला मळ्यात मळ्यात वहिनी वहिनी मळ्यात मळ्यात. वहिनी तुमचं नाव काय हो? द्रुपद वहिनी एवढ्या भोळ्या आहेत, पण आपल्या बरोबर 4 महिला हल्ल्या पण नाहीयेत तरी ही बोलते ना मग मळ्यात. म्हणून म्हटलं की द्रुपद वहिनी खूप भोळ्या आहेत, त्या दुसऱ्यांदा आउट झाल्यात पण तरी आपण त्यांना संधी देऊ. माझा मोबाईल आणायचा हा पुन्हा एकदा हा आले आता आहे हा हा घे त्यामध्ये नाव घेऊ दे ना. ओ घ्या शीतल मॅडम घ्या तुम्ही पटकन. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, आयुष्याला आहे अंकुशरावामुळे गोडी. अरे वा वा मस्त मस्त हा घे. स्वराज्याच्या राज्याभिषेकाकडे लागल्या होत्या सर्वांच्या नजरा, स्वराज्याच्या राज्याभिषेकाकडे लागल्या होत्या सर्वांच्या नजरा. शिवाजी महाराजांना सन्मानाचा मुजरा. अरे वा रुसलेला राधिकेला कृष्णवंत हात रुसलेल्या राधिकेला कृष्णवंत हात इकडे द्या थोडंसं ते तुमच्यासाठी खास लाडू. अरे मी घे घे लवकर घे. गणपतीच्या मंदिरात मोदकाला प्रसादाला असते मोदकाची गोडी. बाप्पा सुखी ठेव सचिन आणि उषाची जोडी. फोटो काढ ना आपल्या सर्व महिलांना मी विनंती करते की हळदी कुंकवाला होत आहे. सुवर्ण वाळूंज यांचा तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं ते थोडक्यात सांगाल का? सुवर्ण वाळूंज छान आहे. सातारकरांचा हा पहिलाच कार्यक्रम कामोठ्यामध्ये झालेला आहे आणि याच्या पुढे असेच कार्यक्रम होत सावित्रीबाई फुले स्मृती तुम्ही काय सांगाल? सुवर्ण वाळूंज यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही स्वतः सातारचे आहे आणि मला अभिमान आहे की असा कार्यक्रम कामोठ्यामध्ये प्रथमच होतोय आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आपल्या या सातारच्या लेडीज कार्यक्रमासाठी आल्या आहेत. उपस्थित सर्व त्या सगळ्यांचा भगिनी या अभिनंदन. ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल इथे उपस्थित सर्व भगिनींचे मी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आभार मानते. रंजना धवन यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. तुम्ही मैत्रिणीचा बलून फोडू शकता, मैत्रिणीचा बलून फोडल्याशिवाय तुम्ही विनर होणार नाही. जे आता लग्न झाले ते संगीता
जे खेळात सून आहे सून जे खेळात पास निळ्या झालं ड्रे- निळ्या त्यांना साडी. नाही. दीपाली हा जे खेळातून पास झालं ते नाही, जे खेळात आहेत ते. जिच्या हातात फुगलेला बलून असेल ती विनर होईल. बघा तुम्हाला विनर व्हायचं असेल तर तुम्हाला शेजारणीचा बलून सोडावा लागेल. त्याशिवाय तुम्ही winner होणार नाही. यांचं काय चाललंय? विनरचं नाव काय आहे विनरचं? सुरेखा नलावडे मॅडम विजयी झालेले आहेत आणि 1 मिनिटासाठी आपण माईक सावंत सरांकडे देतो. नमस्कार. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई आयोजित हळदी कुंकू समारंभ आज कामोठे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला भगिनी, आमच्या कामोठे शहरातील सर्व सक्रिय कार्यकर्त्या, समाजसेविका व पोलीस ठाण्याच्या पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. मी सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे कामोठ्यामध्ये आज हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान प्रकारे झालेला आहे. ह्या कार्यक्रमाचं खरं तर श्रेय आपण ह्यांना देऊया, सावंत साहेबांना. कारण का मी एका सातारकरांच्या कार्यक्रमाला गेलेली, तिथं मी त्यांना बोलवलं, साहेब आपल्या कामोठ्यात पण एकदा कार्यक्रम घ्यायचा. आणि निकम साहेबांनी तो म्हणजे मला शब्द दिलेला पूर्ण केला आणि त्यांनी खूप छान कार्यक्रम कामोठ्यासाठी दिला. त्याबद्दल आम्ही सातारकर प्रतिष्ठानचे मनपूर्वक धन्यवाद. आणि इथून पुढे पण आपण अपेक्षा करूया ते आपल्याला दर महिन्याला एक कार्यक्रम देत जातील. आता सातारकर येस हा आमच्या सातारकराच्या सगळ्या महिलांनी हा कार्यक्रम एवढा सुंदर सेलिब्रेट केलेला आहे. आणि तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला तो आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला सांगा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट ओके.